राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सध्या एक वाद विकोपाला गेलेला आहे आणि त्यामध्ये आता नवीन चर्चांना उधाण येत आहे। आजोबा नातवाची साथ देणार का की आजोबा आपल्या मानस पुत्राला पुढे करणार आहेत। म्हणजेच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी सूत्र आहेत ती शरदचंद्र पवार साहेब कोणाच्या हाती सोपवणार यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये खडाजंगी सुरू आहे आणि यावर वेगवेगळ्या बातम्या रचल्या जात आहेत आणि त्या पेरल्या देखील जात आहेत। त्यातलीच एक बातमी अशी आहे की रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये सध्या चांगलीच झुंपलेली आहे आणि दोघेही शरद पवार यांच्याकडे सेटिंग लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत। प्रदेशाध्यक्ष पदाची माळ या दोघांच्या समोर आहे। आता ही कोणाच्या गळ्यात पडते की तिसराच कोणी बाजी मारून जातो यावरच आजच्या व्हिडिओ मध्ये थोडंसं बोलूया। तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करा। प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजनच ऐकवा। हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया। लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट हा जबरदस्तच होता। 10 जागा यांनी निवडल्या होत्या, त्यावरही लढले। 10 पैकी 8 जागा शरद पवार गटाने जिंकून आणल्या आणि त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं खूप कौतुक झालं। मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि या सगळ्या अपयशाचं खापर जयंत पाटील यांच्यावर फुटायला सुरुवात झाली। 2 दिवसांपूर्वी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांची एक बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता आपल्याला आपल्या गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा लागणार आणि मग इथूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू झालेली आहे। शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस या गटाची प्रदेशाध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी रोहित पवार देखील उत्सुक आहेत आणि शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणवून घेणारे जितेंद्र आव्हाड देखील आघाडीवर आहेत। या दोघांनाही असं वाटतंय की पवार साहेबांनी आता प्रदेशाध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यामध्ये घालावी। रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की तरुणांना जर आकर्षित करायचं असेल तर आपल्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा देखील तरुणच असायला हवा। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी या अगोदरच एकदा रोहित पवार यांचा कचरा केलेला होता। मग ते विशाळगड प्रकरण असो किंवा प्रभू श्री रामांवर केलेली टीका, यावरून रोहित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका घेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती। यावर जितेंद्र आव्हाड असं बोलून गेले होते की मी रोहित पवार यांना अजिबातच गांभीर्याने घेत नाही। त्याचं कारण असं आहे की ते नव्यानेच राजकारणात आलेले आहेत, त्यांना कुठलीही जाणीव नाही किंवा त्यांना राजकारणाचं आकलन देखील नाही। तेव्हा रोहित पवार यांच्या सारख्यांवर मी बोलणं हे अयोग्य आहे किंवा माझी त्यांच्यावर बोलण्याची अजिबातच इच्छा नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांचा साफ कचरा करून टाकलेला होता। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यामध्ये आता तिसरं एक नाव आलेलं आहे, ते म्हणजे रोहित पवार यांच्याप्रमाणेच नव्याने पहिल्यांदाच आमदार झालेले RR आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील हे रोहित पाटील यांच्या नावाची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या साठी जोरदार चर्चा चालू आहे, अशी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्तुळामध्ये आहे। तरुणांना आकर्षित करायचं आहे म्हणून आता प्रदेशाध्यक्ष तरुण असावा अशी काही मागणी कार्यकर्त्यांनी पवार साहेबांकडे केली आणि म्हणूनच यावरून आता असे अंदाज लावले जात आहेत की प्रदेशाध्यक्ष जो असेल तो तरुणच असेल। मग पक्षामध्ये तरुण कोण आहे तर रोहित पवार आहेत आणि रोहित पाटील सुद्धा आहेत, पण मग यांच्याकडे राजकारणाचा तेवढा अनुभव आहे
का? या अगोदर राजकारणाचा तगडा अनुभव असणारे आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले अजितदादा पवार यांनी देखील शरद पवार यांनी जेव्हा राजीनामा दिलेला होता तेव्हाच सांगितलेलं होतं की आता तरुणांच्या हातामध्ये सूत्र द्यायला काहीच हरकत नाही. काकांनी आता मार्गदर्शन करावं आणि त्यानुसार कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी वागावं. यामध्ये अजितदादा पवार कुठे चुकले होते? मात्र त्यानंतर अजितदादा पवार यांनाच विलन ठरवण्यात आलं आणि आता जेव्हा विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची धुळधाण झालेली आहे तेव्हा मात्र यांना आता लगेच प्रदेशाध्यक्ष बदलायचा आहे अशा वळणावर यांचा गट येऊन थांबलेला आहे. शरद पवार खरंच जितेंद्र आव्हाड यांना प्रदेशाध्यक्ष करतील का? तर तशी शक्यता अजिबातच वाटत नाही. विचार करा मित्रांनो, आपल्या लेकीसाठी आपल्या कर्तबगार पुतण्याला सुद्धा यांनी दूर सारलं तेव्हा रोहित पवार या आपल्या नातवाच्या प्रेमापोटी जितेंद्र आव्हाड यांना डोक्यावर घेऊन शरद पवार मिरवतील अशी कल्पना करणं सुद्धा मूर्खपणाचं आहे. रोहित पाटील यांना देखील शरद पवार इतक्या लवकर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष करतील अशी शक्यता सुद्धा अजिबातच नाही. मुळात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मध्ये अशा बातम्या ऐकण्यात आल्या होत्या की जयंत पाटील स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून अजितदादांना सामील होणार आहेत आणि अजितदादांनी जयंत पाटील यांच्यासाठी एक महत्वाचं मंत्रीपद राखून ठेवलेलं आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ सुरू आहे. प्रत्येक जण आपली आपली सेटिंग लावण्यामध्ये व्यस्त आहे. आता यातून कोणाच्या हाताला काय लागू द्यायचं हा निर्णय मात्र शरद पवार हेच घेणार आहेत आणि तो निर्णय सुद्धा ते कसा घेतील? शरद पवार यांच्याशी चर्चा करतील आणि मग शरद पवार जे सांगतील त्यानुसारच वागत शरद पवार आपल्या पक्षाचा निर्णय घेतील, जसं त्यांनी गेल्या वेळेस आपल्या राजीनामा नाट्याच्या बाबतीमध्ये केलेलं होतं. मात्र यामध्ये एका गोष्टीची शक्यता भरपूर आहे मित्रांनो की प्रदेशाध्यक्ष पदावरून जर जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पायउतार केलं तर जयंत पाटील कुठल्याही क्षणी अजितदादा पवार यांच्या गटामध्ये सामील होऊ शकतात. कारण जयंत पाटील असो किंवा शरद पवारांचा कुठलाही नेता असो सत्तेविना जास्त काळ राहू शकत नाही आणि कदाचित म्हणूनच जयंत पाटील स्वतःच राजीनामा देऊन टाकतील आणि अजितदादांकडे निघून जातील. तसं पाहिलं तर चर्चेत राहण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार दोघेही स्टंटबाजी करतच असतात. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी मतं विनाकारण प्रकट करत असतात आणि चर्चेमध्ये राहण्याचा जोरदार प्रयत्न करत असतात. आपल्याकडचा मीडिया देखील यांच्या या असल्या स्टंटबाजीला हवा देतो. त्यामुळे या दोघांनाही असं वाटायला लागलेलं आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आपल्यापेक्षा मोठा दुसरा कोणी नेताच नाहीये. त्यामुळे शरद पवार प्रदेशाध्यक्ष पदाची माळ आपल्याच गळ्यात घालणार. पण हेच दोघं वारंवार एक गोष्ट सातत्याने सांगत आलेले आहेत की पवारांचं राजकारण समजण्यासाठी तुम्हाला कैक जन्म घ्यावे लागतील. तेव्हा शरद पवार नेमका प्रदेशाध्यक्ष पदाच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतील या बाबतीत हे दोघं सुद्धा साशंकच आहेत. खरं तर असंही होण्याची शक्यता आहे की शरद पवार स्वतःच अजितदादा पवार यांच्याकडे आपले सगळे 10च्या 10 आमदार पाठवून देतील आणि त्यांना सत्तेमध्ये सहभागी व्हायला सांगतील. ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सारच काही अलबेल आहे असं अजिबातच नाहीये. यांचे अनेक नेते अजितदादा पवार यांच्या गटामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांना काही काळ थांबण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे अशी बातमी सुद्धा अंतर्गत वर्तुळामध्ये चर्चिली जात आहे. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर काळ तर देणारच आहे. मात्र या बाबतीमध्ये तुमचा काय अंदाज आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा. हेच पवित्र मूळ राम भजन आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा. हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या नव्या योजना आणि रोजगाराचे नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील. तेव्हा पुन्हा एकदा विनंती, महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.